आयपीएस जालिंदर सुपेकरच्या मुजोरीचा आणखी एक नमुना समोर आलाय। कैद्याला 550 कोटी रुपये मागत असताना मदत न करणाऱ्यांना निलंबित केलं असाही आरोप आहे। कैदी नानासाहेब गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांनी हा आरोप केलेला आहे। सुपेकरांनी 7 अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित केलं असा हा आरोप आहे। अतिरिक्त अधीक्षक भारत भोसले, वरिष्ठ तुरुंग अधिकारी कमलाकर मिरासे यांना निलंबित करण्यात आलेलं होतं। वैद्यकीय अधिकारी राजोत्कर, तुरुंग अधिकारी राजेंद्र राठोड यांना सुद्धा निलंबित करण्यात आलं। यासोबतच हवालदार उल्हास ठाकरे, महिला शिपाई सरोदे, प्रतिनियुक्तीवरती असणाऱ्या संघमित्रा शेळके या सगळ्यांना सुपेकरांनी या प्रकरणामध्ये निलंबित केलं। तुरुंग महानिरीक्षकपदी असताना सुपेकर यांची ही मुजोरी होती। या 9 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करत असताना कुठलेही ठोस कारण दिलं नव्हतं। तरी सुद्धा या सगळ्यांना नानासाहेब गायकवाड या 74 वर्षीय कैद्याला मानसिक आणि शारीरिकरित्या टॉर्चर करण्याची दिलेली जबाबदारी पार पाडली नाही, म्हणूनच निलंबित करण्यात आलं असाही आरोप आहे।